कशासाठी? रावणाला मारायचं होतं म्हणून. भगवान श्रीकृष्णाचा अवतार कशासाठी? कंसाला मारायचं होतं म्हणून. पण सांगू का, फक्त या दोनच गोष्टींसाठी हे दोन अवतार नाही झाले. अहो, जर आपण आपल्या गावातली आजूबाजूची उदाहरणं जर बघितली तर आज गावातला रामभाऊ असेल नाही तर श्यामभाऊ असेल, आला कीर्तनाला, कीर्तन झालं, घरी गेला, दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला उठणारा रामभाऊ 8 वाजले तरी उठत नाही. घरात ते उठवायला गेले तेव्हा कळलं रामभाऊ अटॅक फटॅकने सटॅक. रामभाऊ गेले. एका अटॅक मध्ये एक माणूस जर सहज जात होता तर भगवंतानी जर ठरवलं असतं एक अटॅक मथुरेत पाठवला असता कंसाला आणि दुसरा अटॅक पाठवला असता कुठे? लंकेमध्ये रावणासाठी. एक अटॅक मध्ये दोघं पण निघून गेले असते. काय वेगळं लागत होतं? काहीच वेगळं लागत नव्हतं. पण प्रभू रामचंद्राचा अवतार हा फक्त रावणाला मारणं एवढ्यासाठी नव्हता. रावण असाही मेला असता, रावण असाही मेलाच असता, पण वसिष्ठ जे गुरु होते प्रभू रामचंद्रांचे, त्या वसिष्ठ ऋषींच्या यज्ञाचं रक्षण कुणी केलं असतं? वनामध्ये गेल्यानंतर त्या वसिष्ठ ऋषींबरोबर गेल्यानंतर त्या वनामध्ये अहिल्याचा, शिळेच्या रूपामध्ये असलेली अहिल्या, तिचा उद्धार कुणी केला असता? रावण तर असाही मेला असता. पण केवटाची जी नौका होती त्या नौकेला पाय लावून त्या केवटासोबत एका अतिशय शूद्र जातीतला जो केवट, त्या केवटासोबतची मैत्री, त्या केवटाचा महानपणा हा जगासमोर कुणी दाखवला असता? कुणी दाखवला असता? सांगा ना. रावण तर असाही मेला असता. सुग्रीवासोबत मैत्री कुणी केली असती? रावण असाही मेला असता. हनुमंतरायांची भक्ती जगाला कशी कळली असती? रावण असाही मेला असता. पण रावणाच्या कुळामध्ये, राक्षस कुळामध्ये सुद्धा भक्त जन्माला येतो. विभीषणाची भक्ती जगाला कोणी दाखवून दिली असती? रावण असाही मेला असता. पण नल आणि नील या दोन भावांच्या, या दोन वानरांच्या हातामध्ये दगड तारण्याची शक्ती आहे हे जगताला कुणी दाखवून दिलं असतं? रावण असाही मेला असता. पण रामनामाने दगड तरतात तर अख्खं जग करू शकतं हे जगाला कुणी दाखवलं असतं? याच्यासाठी भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार. विठ्ठल भगवान प्रभू रामचंद्रांचं नाम आजही बघा, ज्या वेळेला शतकोटी रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं, शतकोटी रामायण लिहिलं, आता रामायण लिहिल्याच्या नंतर झाली ना भांडणं चालू. आपल्याला काय वाटतं? भांडणं आताचीच आहे. फक्त भांडणं आताचीच आहे. आम्ही तुमच्या पक्षात आलो, आम्हाला तिकीट नाही मिळालं तर आम्ही बंडखोरी करणार. हे आताच नाही, भांडणं तेव्हापासूनचीच आहे. आणि भारताला शाप आहे या गोष्टीचा. काय? तुमची संस्कृती फार महान आहे. कोण?